शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करणाऱ्यांनी बिंदू चौकात यावं, आम्हीही येतो. इंडिया आघाडीकडून आव्हान. सुमारे 86,000 कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरच्या महापुराला आमंत्रण देणारा आहे, असा आरोप करत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी अजिंक्य तारा कार्यालयात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आली. त्याचबरोबर अलमट्टी धरणाच्या उंचीलाही यावेळी विरोध दर्शवण्यात आला. वर्धा ते गोवा होणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गामध्ये कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जाणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गाबाबत हरकती घेतल्या असतानाही राज्य सरकार महामार्ग दबाव तंत्र वापरून भूसंपादनाची प्रक्रिया करत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. दुसरीकडे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आणि अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर येऊन परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती आणि इतर परिसरातील होणाऱ्या परिणामांची जनजागृतीसाठी काही दिवसात महामेळावा घेणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी दिलं. शक्तीपीठ महामार्गाला 50 ते 60 लोकांनी समर्थन केलेल्याची महाराष्ट्राच्या या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा आमचं असं मत आहे, हजारो हरकती या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या आहेत, 13 जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे, जवळजवळ वर्ष दीड वर्ष हा लढा सुरू आहे. आणि ह्या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि 50-60 हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं. वारंवार हरकती घेता येत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारकडून तपासून घ्याव्यात. त्या हरकतीच्या आमच्याकडे पोच आहे. म्हणून आमचं मत आहे, शक्तीपीठमध्ये समर्थन करणाऱ्या माणसांनी बिंदू चौकात यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहे ज्यांना आम्हाला शक्तीपीठ नको आहे त्यावेळेला आम्हीही आमचे शेतकरी घेऊन तिथं येतो. तिथं खरं दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त डिवचू नका. शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणे चालणार नाही. अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये महापुराची परिस्थिती आहे. सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत 3 पूल होणार आहेत. या 3 पुलामध्ये कृष्णाच्या पाण्याची पातळीची जर का फूग वाढली तर ती पाण्याची पातळी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहे. म्हणून खास करून कोल्हापूर शहरातल्या 29 वॉर्डमधल्या सर्व नगरसेवक ज्यांनी निवडणूक लढवली, जे निवडणूक लढवणार आहेत त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे आमदार, महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मेळावा घेतला जाईल आणि कोल्हापूरला पुराच्या पाण्यापासून वाचवा आणि शक्तीपीठ घालवा अशा पद्धतीचा नारा त्या ठिकाणी आम्ही दिला जाईल. त्यामुळे शेती आणि इतर परिसरात होणाऱ्या परिणामांची जनजागृतीसाठी काही दिवसात महामेळावा घेणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सांगितलं. ज्यांना शेतीचे ज्ञान नाही, ना कधी नांगर फिरवला, ना कधी ट्रॅक्टर चालवला, अशा आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी सुपारी घेऊन उडी मारली असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी लगावला. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड उदय नारकर, अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, राजू लाटकर, आर.के. पोवार, बाबूराव कदम, दिलीप पवार, व्यंकप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, सुभाष देसाई, शिवाजी मगदूम, सर्जेराव देसाई, सुलोचना नायकवडे, बबन रानगे, भैया शेटके आदी उपस्थित होते. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.